तर नमस्कार मित्रांनो, तुमचं डबल एकदा स्वागत आहे मराठी ट्रेडर ईश्वरमध्ये. तर मित्रांनो, थोडी माझी तब्येत बरी नसल्यामुळे मी काय रेग्युलर व्हिडिओ अपलोड नाही करू शकलो, पण माझी ट्रेड रेग्युलर चालू होती, लर्निंग माझी रेग्युलर चालू होती. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत? तर आज आपण या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत की आपण काय तर बाय साईड ट्रेड एक घेतलेला आहे. ओके, बाय साईड ट्रेड कसा घेतलेला आहे, त्याच्या मागचं रिझन काय, आपण तेही जाणून घेणार आहोत. ओके, तर सर्वात प्रथम आपण काय ते व्यवस्थितपणे बाय साईड ट्रेड घेतलेला आहे. त्याचं कारण काय, तर आपण बिग टाइम फ्रेमवर 60 मिनिट म्हणजे काय 1 तासाचा जो काय आपला टाइम फ्रेम आहे त्यावर आम्ही सर्वात प्रथम मी झोन मार्क्स करून घेतलेले आहे. ओके, हा एक रिस्पेक्टेड झोन दिसतो आपल्याला. इथनं रिव्हर्सल आहे, इथनं वरतून रिस्पेक्ट आहे, वरतून पण रिस्पेक्ट आहे, आणि ह्या एरियात पूर्ण खालीला पण रिस्पेक्ट आहे. ओके, तसंच मित्रांनो, जेव्हा आपण पुढे येतो तिथं आपल्याला एक लिक्विडिटी ग्राफ दिसते. बरोबर, आपल्याला काय दिसतं इथं, तर लिक्विडिटी ग्राफ दिसते, म्हणजे रिस्पेक्टेड झोन आहे. या एरियात पण भरपूर सारं रिस्पेक्टेड आहे, इथं पण रिस्पेक्टेड आहे. तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं एक कन्सेप्ट आहे ती आपली लिक्विडिटी ग्राफ कन्सेप्ट. लिक्विडिटी ग्राफ कन्सेप्ट ही किती महत्त्वाची, लिक्विडिटी असेल तर मार्केट राहणार आहे. तर मित्रांनो, हा रिस्पेक्टेड झोन पाहून काय तर एकदम चांगला ॲनालिसिस मी करत होतो त्यावेळेसच मला काय तर एक मूव्ह दिसला. हे बघा, सर्वात महत्त्वाची सिच्युएशन आहे ना इथे येते. ओके, की हा एक चांगला झोन आहे आणि त्याचसोबत मला एक चांगली ट्रेंड लाईन दिसली. ट्रेंड लाईन कशी मित्रांनो, तर आपण ते बघूया. ही ट्रेंड लाईन बघू शकतो आपण. इथं एकदा रिस्पेक्ट केलेली मार्केटनी, इथं दुसऱ्यांदी. बरं, लोअर टाइम फ्रेमला आपण 15 मिनिटची. आपल्याला इथं दिसतंय की मार्केटने काय तर इथं सपोर्ट घेतलेला आहे, इथं सपोर्ट घेतलेला आहे. एक लक्षात इथं तुम्ही हे घ्या की मार्केटने इथं सपोर्ट घ्यायला पाहिजे होता. बरोबर, असा सपोर्ट घ्यायला पाहिजे होता, पण मार्केटने इथं सपोर्ट घेऊ नाही शकले. बरोबर, मार्केटने काय केलं, या ट्रेंड लाईनचं डायरेक्ट ब्रेकआउट दिले. तर डायरेक्ट ब्रेकआउटला कोण येणार आहे मित्रांनो, डायरेक्ट ब्रेकआउटला सगळे सेलर्स येणार आहे. काय सेलर्स येणार आहे का, आता काय करा, डाऊन साईडला जा. आता काय करा, डाऊन साईडला जा. असे लोक इथं एंटर होणार आहे, असे जे काही रिटेल ट्रेडर्स आहे ते इथं एंटर होणार आहे. बरोबर, आता मी तुम्हाला काय हा ट्रेड मी जिथं घेतलाय, कसा घ्यायचा आहे, कसं प्लॅनिंग केलेलं आहे, मी तुम्हाला ते पण सांगणार आहे, आणि किती वेळ झालाय आपण होल्ड करतोय ते पण सर्वात महत्वाचं आहे. ओके, तर मित्रांनो, आपण जर का बघितलं तर इथं काय तर डायरेक्ट ब्रेकआउट झालेलं आहे. मी डबल एकदा इथं टाकून देतो की इथं काय तर आपलं डायरेक्ट ब्रेकआउट आहे. ओके, इथं आपल्याला काय दिसतंय तर डायरेक्ट ब्रेकआउट दिसत आहे. तर मग डायरेक्ट ब्रेकआउट झाल्यावर साहजिकच आहे, जे काही रिटेल ट्रेडर्स आहे त्यांनी काय शिकलेलं आहे, आता आपल्याला सेल करायची, क्वांटिटी सेल करायची, सेल करायची, सेल करायची. बरोबर, तर सेल करायचं आहे, त्यांनी रिटेल ट्रेडर्सनी हे शिकलेलं आहे, त्यांना काय तर सेल करायचं आहे. मग आता इथंच आपण काय तर आपल्यात काय वेगळं आहे, आपण कोणती स्ट्रॅटर्जी वापरतोय, आपण काय करू शकतो. लिक्विडिटी ग्राफ कन्सेप्ट कशाला समजतात, तर बघा, जे मोठे ऑपरेटर्स राहतात त्यांच्याकडं खतरनाक मध्ये खतरनाक कॅपिटल असतं. म्हणजे हजारांनी लाखो ट्रेडर जरी एकत्र केले तरी त्यांचं कॅपिटल 1% होईल, त्यांच्याकडे इतका कॅपिटल असतो. तर मित्रांनो, त्या ट्रेडर्सला काय पाहिजे की मला काय तर बाईंगसाठी सर्वात जास्त क्वांटिटी कुठं भेटेल. जेव्हा लोकांनी इथं सेल केले असेल ना, तर मित्रांनो तुम्ही बघू शकता, आपल्याला काय करायचंय, वेट करायचंय, वेट फॉर काय तर पुलबॅक. आपल्याला आहे ना एक पुलबॅकसाठी मित्रांनो वेट करायचंय. तर आपण जेव्हा पुलबॅक येतोय, ह्या पुलबॅकला मी इथं एंट्री केली मित्रांनो बाय साईडला. तुम्हाला स्क्रीनशॉट पण दाखवून देणार आहे आणि प्रॉफिट किती रनिंग आहे ते पण दाखवणार आहे. बरं, आणि म्हणजे तुम्हाला डाऊट येत असेल ना, तर तुम्ही काय तर पूर्णपणे बॅक टेस्टिंग पण करू शकता. मी इथे एंट्री घेतलेली, मला चांगलं माहिती आहे. आता मी तुम्हाला हे पण दाखवून देतो की माझा एंट्री आणि स्टॉप लॉस किती होता आणि आपण किती पिप्स कॅप्चर केले ते पण आपण बघणार आहोत, नाही का. माझी साधारणपणे 4035 ला एंट्री, माझा 150 पिप्सचा एसएल असतो.
कायम लक्षात राहू दे. म्हणजे 4020 माझा एस एल होता. टार्गेट तर तुम्ही बघू शकता 1:2 फिक्स असतो. 1:2 हा टार्गेट फिक्स असतो. बरोबर आहे मित्रांनो. अजून पण ज्यांनी ट्रेड घेतलेला नव्हता, अजून पण त्यांच्यासाठी पण हे अजून एक नवीन व्हिडिओ आपण म्हणजे त्याच्यात आपण तुम्हाला कन्सेप्ट सांगून ती व्हिडिओ तुम्ही लगेच तुम्ही त्या ट्रेडला जाऊ शकतात. बरोबर. त्या ट्रेडचं लॉजिक पण तुम्ही लक्षात घेऊ शकतात. ओके. ते बघा मित्रांनो, हा एक चांगला झोन आहे. हा पण एक काय चांगला झोन आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आता जर काही एंट्री घ्यायची असेल बाय साईडला आणि तुमच्याकडे चाललंय का हा माझा मूव्ह काय तुमचा मूव्ह हा मिस झालेला आहे. जे कॉल कोणी ट्रेंडनी ट्रेड नसेल घेतला तर हा त्यांचा मूव्ह मिस झालेला आहे. तर मग आता करायचं काय? तर मित्रांनो, आता तुम्हाला एक नवीन ऑपॉर्च्युनिटी येते. तुम्ही इथनं काय तर अजून एक लॉंग साईडला ट्रेड घेऊ शकता इथनंच. आत्ता लगेचच तुम्ही काय मी व्हिडिओ अपलोड केली तुम्ही बघितल्यावर काय तुम्ही बघा तुम्ही इथंच काय 4059 किंवा 60 जरी तुम्ही एंट्री घेतली तरी चालणार आहे. आणि एस एल तुमचा राहू द्या 4045. हा असा एस एल राहू द्या. एस एलला मोकळं राहू द्या बिंदास आणि बिंदास ट्रेड करा. हा टार्गेट पण तुम्ही घेऊ शकता. तुम्ही हा टार्गेट घेऊ शकता. ऑलमोस्ट 1:3 आहे. मित्रांनो, काहीच टेन्शन घ्यायचं नाही. तुम्हाला कन्सेप्ट समजते का? कन्सेप्टचा आता एक लक्षात घ्या. आता इथं काय तर आपण इथं लिक्विडिटी ग्रॅप बघितली. बरोबर. इथं काय तर लिक्विडिटी ग्रॅप कन्सेप्ट झाली आपली. लिक्विडिटी ग्रॅप कन्सेप्ट नंतर आपल्याला काय आता ठीक आहे मार्केटने लिक्विडिटी ग्रॅप केली ना तर मग मोठ्या बायर्सनी सगळ्यात मोठी क्वांटिटी इथं टाकलेली हे आपल्याला लक्षात आले. बरोबर. मोठ्या बायर्सची सगळ्यात क्वांटिटी जिथं जाईल तिथं आपण पण राहू. बरोबर. तर मग आपल्याला कुठं राहायचंय तर आपल्याला पण त्यांच्या बाय साईडलाच राहायचंय. आता काय तर बाय साईडचं एक जेस्चर तयार होतंय. तर तुम्ही पण काय तर बघा जास्ती लालच नाही. हे जे एक्सपिरियन्स ट्रेडर आहे त्यांनी 1:3 1:3.5 1:3.8 पर्यंत होल्ड केलं काहीच अडचण नाही. पण ज्यांना सेफ साईड खेळायचं आहे ज्यांचे अकाउंट्स छोटे त्यांनी इथं एंट्री केल्यास काहीच अडचण नाही आहे मित्रांनो. इथं एंट्री करून तुम्ही इथे एक्झिट करा काय अडचण नाही. 1:2 घ्या 1:3 घ्या काही अडचण नाही. पण एस एल ट्रेल करत चला. एस एल ट्रेल केल्याने काय तर तुमचंच प्रॉफिट काय कायम राहणार आहे. लॉसेसचे चान्सेस एकदम कमी. क्वांटिटी जितकी टाका जितकी तुम्ही रिस्क मॅनेजमेंट करू शकतात. कारण की मित्रांनो जोशमध्ये आपल्याला होश व्हायचे नाही आता. कारण की एक लक्षात घ्या घरचे पण तुम्हाला इज्जत तेव्हा देणार आहे जेव्हा तुम्ही काही पैसे कमावणार आहे. घरचे पण तुम्हाला इज्जत तेव्हा देणार आहे जेव्हा तुम्ही पैसे कमावणार आहे. त्याच्यामुळे ट्रेडिंग आपल्यासाठी हे काय सर्वात महत्त्वाचे आहे आणि पैसे कमवणं पण आपल्यासाठी तेवढंच महत्त्वाचे आहे. आणि आपला एकच हेतू मराठी ट्रेडर ईश्वर माझा एकच हेतू आहे की कोणाचा लॉस नाही झाला पाहिजे आणि चांगल्यातलं चांगले प्रॉफिट्स आपले सर्व भावांचे झाले पाहिजे. सगळं जे कोणी आपली कम्युनिटी आता इथनं पुढं रेग्युलर व्हिडिओ येत राहणार आहे. इथनं पुढं रेग्युलर ॲनालिसिस येत राहणार आहे. इथनं पुढं रेग्युलर टॉप नॉलेजेस येत राहणार आहे. तुम्ही ट्रेड्स बघा मित्रांनो 1:3 नाही ना गेला मग काय एकला अजून पण लक्षात घ्या. एक ब्रेकआउट झालं ना इथं बिंदास ट्रेड घ्या. याचं लॉजिक पण तुम्हाला सांगतो मित्रांनो मी. आता हे काय हा एक रेजिस्टन्स डबल टॉप बनवलेला आहे म्हणजे सेलर्सला इन्व्हाइट केलेलं आहे. इथनं रेजिस्टन्स घेतला. जर मार्केटला खाली जायचं असतं तर ह्या लेवलपासूनच मार्केट असं गेलं असतं. याला खाली जायचं असतं ह्या लेवलपासूनच गेलं असतं. याला खाली जायचंच नाही. असं करून एक बूम कॅन्डल हे देणार आहे. तरी पण मी तुम्हाला सर्वांना एकदा डबल लॉजिक समजून सांगतो सगळे. ओके. पहिले सगळ्या ड्रॉइंग काढून तुम्हाला डबल एकदा मी लॉजिक व्यवस्थित समजून सांगतो. मित्रांनो तुम्ही काय आता प्रोसेस फॉलो करा. आपल्याला काही अपेक्षा नाही. आपण छोटे घास खाऊन पोट भरणार आहे. ओके. तर मित्रांनो सर्वात प्रथम पहिला जो ट्रेड होता आपला तो तुम्हाला कळालाच असेल की इथं काय तर इथनं मार्केटनी सपोर्ट घेतला. बरोबर. इथनं सपोर्ट घेतला नंतर इथनं सपोर्ट घेतला. म्हणजे आपण जर का बघितलं या लेवलपासून मार्केटने काय इथनं सपोर्ट घेतलेला आहे. इथनं पण सपोर्ट घेतलेला आहे.
इथं मार्केटने काय तर डायरेक्ट ब्रेकआउट दिले. डायरेक्ट ब्रेकआउट आपण इथं लिहिलेलं पण आहे. डायरेक्ट ब्रेकआउटला कोण एंटर करतात? सेलर सेंटर होता. त्यानंतर आपण जेव्हा रिव्हर्सल मूव्ह झाला, जेव्हा ऑपरेटर्सची एंट्री झाली, तेव्हा आपली एंट्री झालेली आहे. मित्रांनो लक्षात घ्या, आपला एकच आहे, तू आपल्या भावांचे कमीत कमी पैसे सेल हिट झाले पाहिजे, कमीत कमी पैसे खर्च आले पाहिजे शिकण्यासाठी. त्यासाठी आपण हे सर्व शिकवत आहोत. तर मित्रांनो, जेव्हा इथं हे बघा, इथं हे सेल सर्वात कमी हिट आपल्या भावांचे झाले पाहिजे. आपले भाऊ इथं ट्रॅप कोणीच झाले नाही पाहिजे. आपली जी काही कम्युनिटी इथं ट्रॅप झालीच नाही पाहिजे. आपण हा मूव्ह कॅप्चर केला. नंतर काय तर लिक्विडिटी क्रॅप झाली. सर्वात जास्ती क्वांटिटी ऑपरेटर्सची कुठे आहे? बाय साईड आहे. आपल्याला पुढं पण काय ट्रेड घ्यायचं आहे? बाय साईड आहे. जेव्हा ऑपरेटर्सची बुकिंग येईल तेव्हा आपण सेल साईड जाणार आहे. ओके, तर मित्रांनो इथं आपल्याला काय तर मार्केटने एक रेजिस्टन्स तयार केलेला आहे. इथं पण रेजिस्टन्स तयार केलेला आहे. जर या रेजिस्टन्सला इथनंच खाली यायचं असतं तर इथनं त्यांनी पुलबॅक घेऊन खाली गेला असता, पण याला खाली जायचं नव्हतं. हवर आला, डबल इथं घेतला. जर याला खाली जायचं असतं तर यांनी इथनंच यांनी काय इथनंच रिव्हर्सल घेतला असता, पण नाही झालं तसं. मार्केटला काय इनडायरेक्टली वर जायचंय आणि मार्केटला वरच जायचंय. त्यामुळं काय आपण पण मार्केट सोबतच राहणार आहे. अशाच तुम्ही काय त्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. इथनं पुढे रेग्युलर कंटेंट येणार आहे आणि आपल्याला एकदम प्रामाणिकपणे आपण सर्वांना शिकवणार आहे. काही फी वगैरे आपली काहीच नाही. तुम्ही प्लीज सपोर्ट करा, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.